शिवसेना ठाकरे गटाने मतदान केंद्रावर बोगस पोलिंग एजंट बसवल्याचा एबीव्हीपीच्या सदस्यांचा आरोप। आज मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडत असून नवी मुंबईतील वाशी येथील कर्मवीर भाऊराव कॉलेज मैदानमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोगस पोलिंग एजंट बसवण्याचा आरोप भाजप विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी केलाय। ओळखपत्र वेगळ्या नावानं आणि पोलिंग एजंट वेगळाच असल्याचा आरोप करत सदर प्रकरण पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मतदान होऊ देणार नाही अशी भूमिका एबीव्हीपीच्या सदस्यांनी घेतली आहे। सिनेटचं मतदान सुरू आहे, काय गोंधळ झालेला मतदान केंद्रावरती नक्की त्याबद्दल सविस्तर। कर्मवीर भाऊराव पाटील वाशी इथे सिनेटचं एक सेंटर होतं जिथे 200 मतदान होतं। या सेंटरवरती सकाळपासून उबाटा गटाचा जो पोलिंग एजंट होता हा फेक बसला होता। त्याचा आयडी कार्ड एका वेगळ्या नावाने एका वेगळ्या फोटोने आणि माणूस हा वेगळाच बसलेला होता, आयडी कार्ड लपून बसलेला होता। या प्रसंगी आपला पोलिंग एबीव्हीपीचा पोलिंग एजंटला जेव्हा कळालं, त्याने जेव्हा त्याला विचारलं तुझं नाव काय, त्यावेळी त्याने पळ काढला इथून आणि तो अजूनही तो सापडत नाही। यावरून आपल्याला क्लिअरली लक्षात येत आहे की उबाटा गटाची जी बोगसगिरी आहे, या आधी सुद्धा त्यांनी अशीच बोगस नोंदणी मागच्या सिनेटला केली होती, ती नोंदणी त्यांची बाद झाली होती। त्यांची बोगसगिरी ही कधीच संपणार नाही यावरून आपल्याला समजतं आणि त्यामुळे की हे किती घाबरलेले आहेत की यांना पोलिंग एजंट सुद्धा एक मिळत नाही, त्यांना तो सुद्धा फेक बसवावा लागतो। एवढी परिस्थिती आज उबाटा गटाची आलेली आहे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे निदर्शनास आणून दिलं त्यांनी काय त्याच्यावरती आम्ही जेव्हा मतदान या निवडणूक अधिकाऱ्याला भेटलो त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो जो कॅन्डिडेट होता, फेक कॅन्डिडेट होता, तो तिकडून धावून गेला। त्याला ते अडवू शकले नाही। आता आम्ही ते निवडणूक पोलिसांना बोलवलेलं आहे आणि पोलिसांमार्फत आता कारवाई करायला लावलेली आहे। निवडणूक आपण थोडा वेळ थांबवायला सांगितलेली आहे आणि जोपर्यंत तो माणूस इथे येत नाही तोपर्यंत आपण हे निवडणूक होऊ देणार नाही। कायद्याने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण तो एक फेक आयडेंटिटी घेऊन तो तिथे बोगस म्हणून बसला होता। संकल्प फळदेसाई, एबीव्हीपीचा कोकण प्रदेश मंत्री।